गुजरातमध्ये एका यूट्यूबर ताईला 2 रूमा आम्ही बघितल्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजतील की कशा रूम आहेत, रेंट काय आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. काय झालं, यूट्यूबवरची तर ओळख झाली, पण महत्त्वाचं म्हणजे ते माझ्या माहेरकडच्या निघाली ती ताई. तर त्यामुळे म्हटलं बघावीच आता रूम. त्या पण म्हटल्या बघा, आणि एक माणुसकी पण असते खरं म्हटलं तर. ओळख झाली तर काय, हेल्प केली तर काय हरकत होते. आम्हाला गावाला जायचं होतं, तयारी बाकी होती, तरी पण म्हटलं बघून घेऊयात रूमा. आणि आपल्यामुळे एखाद्याचे 4 पैसे जर वाचत असेल तर काय हरकत आहे बघायला. नमस्कार, मी वनिता आणि माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज काय झालं, म्हणजे मी व्हिडिओज बघत असते एका ताईचं यूट्यूबवरती. तर त्यांना रूम हवी होती भरूचमध्ये. तर बोलता बोलता माझ्या कानावरनं गेलं की भरूचमध्ये त्या शिफ्ट होणार आहेत असं. तर मी असाच मेसेज टाकला त्यांना, म्हणजे की रूम रेंट वगैरे ते जास्त आहे असं म्हणत होत्या. तर मी त्यांना मेसेज टाकला, हो इकडं रूम रेंट भरपूर आहे. तर त्यांना असं वाटलं की या तिकडच्याच असतील, तर त्यांनी मला नंबर कॉमेंटमध्ये दिला आणि बोलल्या की मला मेसेज करा. तर मी त्यांना मेसेज केला आणि मग त्यांनी मला सांगितलं की अशाशी रूम बघा आम्हाला कमीत कमी रेंटमध्ये. तर रेंट तर इकडं भरपूरच जास्त असतं, पण बघितली मी 2 रूमा बघितल्या. तर पुढं बघालच तुम्ही व्हिडिओमध्ये 2 रूमा आहे. तर एका रूमचे होते 8,000 आणि 8,500 आणि एका रूमचे होते 9,000. तर त्यातली त्यांना एक पण नाही रूम आवडली तसं म्हटलं तर, कारण त्यांचं सामान वगैरे जास्त असल्यामुळे त्यांना मोठी रूम हवी होती. आणि त्यांना खरं 2 BHKच हवी होती, पण 2 BHKचं रेंट भरपूर जात होतं, 12च्या वरती जात होतं. त्यामुळं त्यांना मग 1 BHKवर येऊन त्यांनी स्टॉप केला की 1 BHK ठीक आहे. तर मी इथं सगळं आवरून वगैरे घेतलं. त्या शेजारी ताई आहेत त्याच माझ्यासोबत येणार होत्या, कारण त्यांनीच त्यांच्यासाठी ती रूम बघितली होती. दोन्ही रूम त्यांच्यासाठीच बघितल्या होत्या, पण त्यांना ती रूम पसंत आली एक रूम त्यातली, पण त्यांची 4 व्हीलर असल्यामुळे त्यांना नाही ॲडजस्ट झालं त्या रूममध्ये. तर त्यांनी मला असंच बोलता बोलता बोलून गेल्या की होत्या 2 रूमा, बरं तुम्हाला जाऊन बघायचं असेल तर बघू शकता. तर मी म्हटलं की काय एखाद्याची हेल्प करायला काय प्रॉब्लेम आहे ना, जर इथंच आपण राहत असेल तर. कारण ब्रोकरला पण पैसे द्यायला जवळजवळ 4-5 हजार, म्हणजे जर म्हणजे रूम रेंटमधलं निम्मं पैसे त्यांना द्यावं लागतं. तर मग म्हटलं जाऊन बघावीच रूम. तर त्या शेजारच्या ताई होत्या, त्या म्हटल्या ठीक आहे आपण संध्याकाळी जाऊया आणि बघूयात, दोन्ही रूमा बघूया. मग त्यांनी मला, त्यांच्या मिस्टरने मला दोन्ही नंबर दिले आणि बोलले की कॉल करून विचारा एकदा की द्यायचे आहे का नाही, नाही का. तर मी त्यांना कॉल केला, तर हो बोलले ठीक आहे द्यायचे आहे. तर मग आम्ही गेलो जवळच होती, आम्ही राहिला होतो तिथून 5 मिनिटाचंच अंतर. तर गेलो रूम बघायला. पण ते एक रूम होती ती म्हणजे अशी आवडली खरं, पण जी 9,000 रेंटवाली होती ती रूम ओनर होते ते पण चांगले वाटत होते तसे म्हटलं तर. कारण त्यांनी म्हणजे बोलणं वगैरे त्यांचं बरं वाटलं. पण काय विषय झाला तिथं, त्यांना ती रूम ओनर पण त्यांना नको आहेत जवळ, असा त्यांचा विषय आहे. कारण ओनर जर जवळ असेल तर किटकिट ही राहतेच खरं म्हटलं तर, कितीही चांगला ओनर असला तरी. कारण मला माहिती आहे की काय असतं ओनरसोबत असल्यानंतर. पण आता आम्ही राहतो इथं तर कोण ओनर वगैरे नाही आहे सोबत राहायला. फक्त 2 भाडेकरी आम्ही आणि खाली दुसरी आहेत, मराठीच आहेत ती पण. तर त्यामुळं काय एकदम व्यवस्थित आहे आमचं. आणि आमचे रूम ओनर आहेत ते पण तसे चांगलेच आहेत, म्हणजे आत्तापर्यंत एकदा पण कुठल्याच गोष्टीवरनं आतापर्यंत आम्हाला कधी काय बोलले नाही. तरीही आम्ही रूम बघायला गेलो, जी 9,000 या रूमचं रेंट होतं. आणि चांगली रूम होती तशी, पाठीमागं स्पेस वगैरे भरपूर होता. आणि आतमध्ये पण 1 BHK रूम होती. आणि मोठे मोठे हॉल, बेडरूम, किचन, टॉयलेट, बाथरूम वेगळं होतं. आणि चांगली रूम होती मोठी. पण ती आता कसं प्रत्येकाची चॉईस असते, तर त्यांना ती नाही पटलं, कारण ओनर होते. तर ते म्हणले की जिथं ओनर नसेल तिथंच आम्ही बघू. तर ठीक आहे म्हटलं, बघा कोण ओळखीचं असेल तर. त्याच्यानंतर ही दुसरी रूम बघितली. तर ही रूम बघताना ती आंटी होती, तिचं ते बोलणं हे बघूनच मला असं वाटलं की मी सरळ ते सांगून दिलं की ही रूम तर शक्यतो घेऊच नका. आणि त्यांना पण ही रूम एवढी काही खास आवडली नाही. 8,500 या रूमचं रेंट होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय झालं की जेव्हा मी गेले तिथं दुसरीवाली रूम होती, त्या रूममध्ये आम्ही 2घीजण गेलो.
तर आम्हा दोघींना बाहेरच त्या आंटीने उभं केलं आणि मला बोलल्या म्हणजे कुठल्या तुम्ही काय कसं, आणि एवढी चौकशी करायला लागली. थोडक्यात थोडं ठीक आहे, पण भरपूर चौकशी करायला लागली. मग मी त्यांना सरळ सांगून दिलं की नकोच ती रूम, तुम्ही नका घेऊ. आणि पहिलं म्हणजे काय आहे ती गोष्ट की त्या ज्या होत्या ना यूट्यूबवर ताई म्हणजे, तर त्या माझ्या माहेरच्याकडच्याच होत्या, ओळख झाली नंतर ना, त्यामुळं मग म्हटलं हेल्प करावीच. तर मग मी बघितलं त्यांना, पण रूम नाही पसंत पडली एक पण. आणि ते सर्व झाल्याच्या नंतर आम्हाला गावाला जायचं होतं, तर छोटे छोटे केस वगैरे कट करून घेतले. तर धन्यवाद. इथेच आजचा मी व्लॉग थांबवते, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा.